तर हे गाईज गुड मॉर्निंग. केस वगैरे विंचली नाही काहीच. रोड चालू झालेला आहे. आत्ताच्या ड्रायव्हरचा फोन आलेला आणि निघालो आहे रूममधून. आंघोळ केली फ्रेश फटाफट आणि जस्ट निघालो. केस ताण पावडर बिवडर काय नाही. मला निघतो इकडून कारण की पुढे परत ट्रॅफिक जाम झाली तर प्रॉब्लेम होईल. सगळेजण चालले आहेत पुढे आणि खूप ट्रॅफिक जाम झालेली आहे. लगाता ना भाई. तर चला पुढे जाऊ आणि बघू आता कसं काय ते. कारण की दुपारपर्यंत सांगितलं क्लिअर होणार आहे. न्यूजमध्ये पण दाखवत आहे. उत्तराखंडचं न्यूज चॅनल बघा तुम्ही. बद्रीनाथ रोडचं सगळं दाखवलं आहे की कसं लँडस्लाईड झालं केवढं झालेलं आहे. तर कंटिन्यू झालं ब्लॉग बघत राहा. मी चालू आहे गाडीजवळ. फटाफट जातो आणि गाडीमध्ये बसतो. तर चला आपण गाडी जाऊन भेटू. इकडे बघा मलबा पडलेला हा खाली गेला. मलबा पडलेला हे बघा. एक ट्रेनने चला अख्खा रोड ब्लॉक होता हा. अर्धा रोड तर गेलाच होता. लँडस्लाईड परत झालेले आहे. पुढे पूर्ण परत ट्रॅफिक झाले. थोडंफार निघाले परत. आणि ड्रायव्हरला पैसे पाहिजे बघा. पैसे मागतो. अभी भी टाइम निकल जाएंगे बघा असं बोलतोय बघा यो. 5000 फ्लाइट अभी भी पकड़ में नहीं आएगी. 9 बज गए हैं. वो कांदा पोहा खा के आ जा तू. वो तो भग्गे लेके यार. कहाँ भग्गे? तुम्हारा मुंह देख. आराम से तो कचरा किसी ने क्या अवका तू उचलून दिलं ना. कांदा पोहे खायचे ड्रायव्हरला. एक कांदा पोहे मस्त बनवते. तुला कचरा करून गेले. टेंशन नहीं लेना. दर्शन करा के लेके जाऊंगा. टेंशन नहीं. भले एक दिन फालतू लग जाए. मैं लेट हो जाऊँ मन्नाथ जाने में कोई दिक्कत नहीं. ठीक है. दर्शन कराऊंगा बढ़िया. ठीक है. कुंड में नहाऊंगा आराम से. मैं भी कुंड में नहाने के चक्कर में बैठा हूँ. मैंने कहा थोड़ा पाप धोऊं मैं जाकर. जो पाप किए सारे उद्धार हो जाए. पाप वो गर्म कुंड में नहीं जाते. वो ठंड पानी में जाते. नहीं गर्म कुंड में जाते हैं. और इतना गर्म पानी तुम पैर नहीं रख सकते उसके अंदर. अरे मैं डुबकी मारूंगा तो पैसा ही नहीं लेने का तू. ना ना ऐसी शर्त तो मैं करता ही नहीं. फिर डरता ही क्यों? क्योंकि मैं भी उसके अंदर डुबकी मार के आता हूँ. फिर क्या बोलूँ मैं तो पैर छोड़ दे शरीर को गर्म करता हूँ फिर तो डुबकी मार देता हूँ. बस ये काम करता हूँ. डुबकी मार के फिर बाहर. ये काम है हमारा. त्याला माहिती ना तुम्ही बोटीत जातात. तर पुन्हा एकदा लँडस्लाईड. काय चालले अख्ख्या ट्रिपमध्ये काही समजत नाही आहे. परत लँडस्लाईड येण्याचे फोटो दाखवतो तुम्हाला कसे झाले ते. आणि 5 तास लागणार आहेत परत बोलतात. आजची फ्लाईट आहे संध्याकाळची. परत 5 तास लागणार बोलतात क्लिअर व्हायला. काहीच समजत नाही बघा. पूर्ण ट्रॅफिक जाम झाले परत. हे बघा पूर्ण ट्रॅफिक जाम. कोणालाच पुढे जाऊन देत नाहीत. अख्ख्या ट्रिपची सांगू जाऊ दे. बघू आता कसं काय. देव दर्शन देणार की नाही ते समजा. काय केदारला जाताना पण प्रॉब्लेम. बद्रीनाथला जाताना पण प्रॉब्लेम. आता इकडे एक मंदिर आहे तुम्हाला दाखवतो. बघू आता कसं काय होते त्याच्यावर डिपेंड आहे. कंटिन्यूला ब्लॉग बघत राहा. इकडेच चालले ते गाड्यावर. बंद आहे. तर गाईस बद्रीनाथचा प्लॅन कॅन्सल झालाच आहे. तर बद्रीनाथ प्लॅन कॅन्सल झालाच आहे. आणि इकडे परत पुढे घरी जायचं आम्हाला लँडस्लाईड बघू शकता. ऋषिकेशला जायचं आहे ते पण आता काय नाही होणार. म्हणजे इकडे पण परत लँडस्लाईड चालू आहे. बघा पुन्हा रस्त्याची वाट लागले. असे लँडस्लाईड होतात इकडे. काय करणार. काय समजत नाही काय चालले. घरी पण जायला प्रॉब्लेम. ऋषिकेश बद्रीनाथला पण जायला लँडस्लाईड आहे. इकडे साफ करायला बघू केवढा टाइम लागतो.
रोड क्लिअर करून देते आपण जायला. तर बघू कसं काय फटाफट होतं तिथलं. तर गाडी तिकडे चालू आहे काम. गाडी थांबवले. इकडे गीची डाल बोलायला लागले. गीची डाल बोलली इकडे. काम चालू आहे, रस्ता क्लिअर करायला लावला आहे. तर आम्ही आत्ता पोहोचलेले आहेत देहरादूनला चालले आहेत एअरपोर्टवर. आणि आमचा ड्रायव्हर आम्हाला बोललेला आहे की आम्हाला शॉपिंग करवणार आहे इकडे. पहिलाच त्यांनी रस्ता थांबून थांबून लेट केला आणि इकडे बोलतो की आता इधर कुछ मिळता नाही, हरिद्वार में मिळता आहे, असं तसं बोलायला लागलं आहे. तर काही शॉपिंग तर झाली नाही आणि टाईम पण झाले आपल्या फ्लाईटचं. 8:30ची बोर्डिंग आहे. 6 इकडे चालू, अर्धा तास अजून लागेल पोचायला. तर काय प्रसाद बिसाद काय घेताना थोडा प्रसाद घेतलाय तो, त्याच्यावर आम्ही आता भागवतात. दादा काय करणार, प्रसाद नाही आपला वाचून नाही. इथे जवळ जरा. आता आम्ही घरी जाणार. ओके झालंय. आता फ्लॅट पकडणार आहेत. पण ड्रायव्हरला आम्ही कमी पैसे दिलेत म्हणून तो जरा रागावलाय. पण आम्ही पण काय करणार, अर्धीच तीर्थ झाले. एकच 3 सांगितलेली एकच दाखवलंय. आता आम्ही काय, प्रॉब्लेम आमचा पण नाही त्याचा पण नाही. प्रसाद हाँ काय बोललेला, एक दुकान में सब मिलता है. एक दुकान पर सब मिलेगा. कोई टेंशन, आप टेंशन नहीं लेने का, सब मिलेगा. नाही ते गुलाब जे ने गंगाजल काय झालं ते डोल्यात माझ्या डोली मिटकतात त्याच्यात. तर आमचा दादा बोलतो आता प्रसाद नाही घेतला तर उद्या काम करता विरार स्टेशनला येतो, गुलाबजामची पॅकेट घेऊन घरी जातो. नाही तर गंगाजल घेऊन नाही तर सांगतो मी आता गंगाजल घेतला इकडे छोटी बाटली 10 रुपयाची. मी सगळ्यांना 500 सांगते. तर अंदर से भी 7 वजन शुद्ध हो जाएगा, बाहर से भी शुद्ध हो जाएगा. वो सबसे बड़ा प्रसाद आहे. निंबर जाम आहे बघा. तो आपल्या विरारला पाऊस पडतो, इकडे ऊन बघा एवढा आहे खचका. तुम्ही लांब कशाला पडले पण दादा तुम्ही लांब कशाला बोलता मला समजत नाही. तर आता कंटिन्यू ब्लॉग मध्ये ब्लॉग बघत राहा. काय नाही, आजचे ब्लॉग अख्खा फुल टाइमपास, काय नाही, मस्ती मजाक चालू आहे. आणि आता निघू आम्ही इकडून एअरपोर्टला. एअरपोर्टवर वाया फ्लाईट आहे देहरादून ते दिल्ली आणि दिल्लीवर मुंबई. तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. त्या फ्लॅटला पट्टे नाही बांधायचे लागणार. आपली रिक्षासारखी जाणार मध्ये. अरे काय एकदाच सीएनजी भरतो का 2 दिवसाचं. हे बघ आता आपल्याकडे पैसे मागेल. आमचे ड्रायव्हरचे पैसे पण संपले. तर आता आमच्याकडे 400 रुपये मागत आहेत. थांबा मी जरा ऑनलाईन पैसे करतो मग बोलतो. काय आम्ही आता देहरादून एअरपोर्टला आहेत. देहरादून एअरपोर्टला चेक इन करतात. पहिलाच लेट झाला आम्हाला. तर गाईस इकडे व्हिडिओ पण बनवून नाही. ते चेकपोस्टवर बोलतात व्हिडिओ बनवायची नाही. आता आम्ही चाललो तिकडे मशीनमध्ये बॅगी टाकतो, नंतर बघू पुढे भेटतो. तर बोर्डिंग पास भेटलेलं आहे आणि फ्लाईट डिले झाली आमची. 8ची फ्लाईट होती, आता 8ची फ्लाईट आता झाली 9ची. डिले झाली जरा. काय नाही बसवा एअरपोर्टवर. म्हणून एअरपोर्टवर दादा काय बोलणार तू काय स्पेशल बोलणार होता, काहीतरी स्पेशल बोलणार होता तू. इकडे चालतं नाही, चालतं नाही का. तर तिकडे बसले आपण बोलू आता. 9-1 तास किती तास, 2 तास टाइमपास करतो, 2-3 तास आपण भेटू तिकडे. 5 मिनिटाचे किती 500 रुपये घेतले. 5 मिनिटाचे. हा इकडे 2 तास फिरायचं काय नाही पैसे बिंदास. तर आमचं लगेच काढत होते गाडीमधून. तर टाईम झाला ते एअरपोर्टला, म्हणजे 6 मिनिटाचं जास्त नाही थांबू शकत. 500 रुपये फाईन मारला आम्हाला. आणि इकडे आता आम्हाला 2 तास थांबवले लेट फ्लाईट झाली म्हणून. तर त्याचे फाईन नाही का असं दादा बोलतात. काय दादा बरोबर की नाही. बरोबर आहे. किती 25,000 रुपयेचा मेकअप. फ्लॅट लेट झाली का आपले पैसे कट. आणि त्यांची फ्लॅट लेट झाली का आपल्याला काही नाही. तुम्हाला काय पाहिजे तुम्ही इकडे मस्त घेऊ शकता एअरपोर्टला. पहिला हे बघ खुर्च्या, बघ खुर्च्या पण नेऊ शकता.
घरी बघा पोरींसाठी का आणू का इकडून कोणाला का पाहिजे का बॅग बिग फक्त बघून मजा घ्या जर कोणाला बॅग पाहिजे असेल तर मला पैसे पाठवा मी नंतर सप्टेंबरला येणार तेव्हा घेऊन येईन मग दाखवतो आता तर गाईस आम्ही आता आल्यात नाश्ता काहीतरी घेतो खायला तर बघू काय काय वेज जिंगर मिल जाएगा पनीर जिंगर मिल जाएगा आप कौन सा मिल जाएगी आपको उसमें आपको रेगुलर प्राइस और रेगुलर पैसे मिलेगा कितना इसका बनना है 499 एक मिनट तर काय आमचं पार्सल आलेलं आहे KFC तर आता खाऊन घेतो आणि मग बोलू का रे मग बोलू भूक लागलेल्या नंतर भेटू एक तर पहिलेच ओके झालेल्या ओकला आपला भाऊ गाबोले टाकल्यात दाल बोललेली चिअर्स फ्लाईट आलेली आहे आणि आम्ही चालल्या आता बोर्डिंग सॉरी तर आता एंट्री मारतो इथून दिल्लीला चालल्यात आणि दिल्लीवरून आमची 1:35ची फ्लाईट आहे तर आता कंटिन्यू जाऊ तर गाईस झालेली फ्लाईट पकडलेली आहे तिकडे बसले आणि इंडिगो आहे फ्लाईट पकडलेली आहे आम्ही आणि सगळे बसलेले आहेत सगळे बसले आणि दादा आपकी सामने वाली कुर्सी की पॉकेट में उपलब्ध है। कुर्सी की पेटी इस तरह बांधी जाती है। कसने के लिए इस तरह फीते को खींचें और पेटी खोलने के लिए फ्लैप को उठाएं। उड़ान के दौरान कुर्सी की पेटी बांधे रखें। कैबिन में हवा का दबाव कम होने पर ऑक्सीजन मास्क आपकी कुर्सी के ऊपर लगे पैनल से अपने आप नीचे आ जाएंगे। आप अपनी कुर्सी पर बैठे रहें और ऑक्सीजन का प्रवाह शुरू करने के लिए ऐसे अपनी ओर खींचें और नाक और मुंह ढककर सांस लेते रहें। दूसरों की सहायता करने से पहले अपना मास्क सही तरीके से पहन लें। इस विमान में 8 आपातकालीन द्वार हैं, 2 सामने, 2 पीछे और 4 विंग्स के ऊपर। फर्श पर लगी प्रकाशमान पट्टियां आपको निकटतम निकास तक पहुंचने में सहायता करेंगी। फायनली मी मुंबईमध्ये आलेले आहेत सेंटाक्रूजला वाजलेले आहेत 5 खूप लेट झाला फ्लाईट लेट होत्या म्हणून 5 वाजले आता कॅब चालू आहेत आमच्या कॅबचं पण घरी जाऊन डायरेक्ट तुम्हाला भेटू आता मध्ये कुठे भेटणार नाही म्हणजे खूप झोप आले मला पहिला झोपतो कॅबमध्ये आणि मग तुम्हाला पुढे भेटतो तर चला भेटू आपण डायरेक्ट कॅबमध्ये आणि मग व्लॉग एंड करू जाऊन तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा